मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे आज मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम तर जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याची जबाबदारी। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिकच्या दौऱ्यावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार। पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरण आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार तर मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी। भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना टोल माफ करा, आरपीआयच्या सचिन खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात। रत्नागिरीतील आरेवारेमध्ये झिप लाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज। 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 31 निमित्त पोलीस प्रशासन सज्ज। रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 1500 पोलीस तैनात असणार। संभाजीनगर शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बेस्टतर्फे आज अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टचा निर्णय। नववर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेत वाढ। या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार। मुंबईमध्ये ई बाईक विरुद्ध वाहतूक विभागाची विशेष मोहीम। 11 दिवसात 672 ई बाईक जप्त। खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवणारे तरुण भरधाव दुचाकी चालवत असल्याचं निदर्शनास आलं। शालेय सहलींसाठी एसटी बसेसला भरघोस प्रतिसाद। शालेय सहलींमधून एसटी विभागाच्या पिंपरी चिंचवड डेपोला 24 लाखांचा महसूल। पिंपरी चिंचवडमध्ये थकबाकी असलेल्या 128 मालमत्ता सील। महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाची कारवाई। कर भरणा करण्याचं पालिकेचं आवाहन।